आज मी बिलकुल कडू न होणारी कारल्याची भाजी बनवली आहे। त्यासाठी कारले पाण्याने स्वच्छ धुवून याला गोल कापून घेतलं। गोल कापून घेतल्यानंतर याला मधोमध अशा प्रकारे कट द्यायचा आणि यातलं सगळं बी काढून घ्यायचं। लगेचच चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर घेऊन मिक्स करायची आणि हे आपल्याला कापून घेतलेल्या कारल्यांना चोळून चोळून लावून घ्यायचे आहे। कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं। आता कारलं आपल्याला 4 ते 5 मिनिटं परतून यामध्ये पाणी टाकायचं। हे पाणी पूर्ण आटेपर्यंत कारलं छान असं शिजून घ्यायचं आहे। फोडणीसाठी कढाईमध्ये मी 1 चमचा तेल, थोडंसं जिरं, कढीपत्ता आणि खोबरं लसणाची पेस्ट टाकून घेतली। छान परतून यामध्ये काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकून घेतला। शिजून घेतलेलं कारलं टाकायचं। वरतून थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करायचं। या ठिकाणी आपलं कारलं